व्यासपीठ आणि व्यासपीठावरील सर्व सन्माननीय आपल्या जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक साहेब श्री लोपारी सर, या उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री धुमाळ सर, सायबर पोलीस स्टेशनचे श्री योगेश सर, हे आजचं जे आपलं पोलीस पाटलाचं जे ट्रेनिंग होतं त्या ट्रेनिंगसाठी सर्व हजर आले. पोलीस पाटील सरांनी म्हणलं तेव्हा पोलीस पाटील भरती झाली, पण पोलीस पाटलांना काम काय करायचं, पुढे काय कसं करायचं, कारण यामध्ये बरेचसे नवीन आहेत, तरुण आहेत. अगोदरची प्रथा होती, आपण बघितलं असेल की अगोदर प्रथा कशी होती की जो पोलीस पाटील आहे त्याच घरातला कोणीतरी पुढे कंटिन्यू करायचा. पण शासन निर्णय झाले, वेळोवेळी शासन निर्णय झाले आणि त्यानुसार परीक्षा भरतीतून हे सगळं आपण नवीन पोलीस पाटील सगळी भरती केली. तर त्यांचं काम कसं असावं, त्यांनी काय काम करावं, पोलीस स्टेशन पोलिसांची मदत कशी असावी, गावामध्ये काय कसं राहिलं पाहिजे, यासाठी वेळोवेळी तर मीटिंगमध्ये इन्स्पेक्शन असताना मीटिंगमध्ये सरांनी सूचना दिल्याच होत्या. पण ॲडिशनल सरांचं असं म्हणणं होतं की स्पेशल ट्रेनिंग आयोजित केलं पाहिजे आणि त्यांना सुरुवातीपासून त्यांचे कुठले रेकॉर्ड ठेवले पाहिजे, त्यांनी गावामध्ये कसं वागलं पाहिजे, पोलीस स्टेशनशी कसं संपर्कात राहिलं पाहिजे आणि काय काय कामं केली पाहिजे, जेणेकरून शासन आणि प्रशासन यामध्ये तुम्ही आहात आणि पोलीस पाटील हा पोलिसांचा एक दुवा आहे गावामध्ये. आम्ही जेवढं तुमच्यावर जास्त विश्वास ठेवू तेवढं गावातल्या इतर व्यक्तीवर विश्वास ठेवणार नाही. त्यामुळे तुमचं कर्तव्य काय हे आपण ट्रेनिंग मध्ये आणि वेळोवेळी सांगितलं आहे. आजचं जे सरांच्या मार्गदर्शनाखाली आजचं ट्रेनिंग आपण इथे आयोजित केलं होतं आणि त्या ट्रेनिंगला स्वतः जालना जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक साहेब श्री लोपारी साहेब आले इथं. स्वतः सरांनी मार्गदर्शन केले, तुमच्या अडीअडचणी जाणून घेतल्या आणि तुम्हाला योग्य त्या सूचना दिल्या. त्याबद्दल मी सरांचं खूप खूप आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर या उपविभागीय अधिकारी धुमाळ सर यांनी तुमच्या अडचणी जाणून घेतल्या, तुम्हाला सूचना दिल्या आणि त्याचबरोबर जे ट्रेनिंग जे आहे ट्रेनिंगचा जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त भाग सरांनी तुम्हाला लेक्चरच्या स्वरूपात दिला. त्याबद्दल मी सरांचं खूप खूप आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर सायबर पोलीस स्टेशनचे जे योगेश सर आहेत, पेशावर सर, ते आले. त्यांनी सायबर क्राईम कसा होतो आणि तो कसा रोखला जाऊ शकतो, आपल्यासोबत पण कसा होईल, आपल्या नातेवाईकासोबत, त्याचबरोबर आपल्या गावातल्या इतर व्यक्तीसोबत पण होऊ शकतो, अजाणपणे कसा होऊ शकतो आपल्या चुकून, पण तो कसा रोखायचा, त्याला काय उपाययोजना आहेत, त्यासाठी कुठं संपर्क करायचा, न घाबरता काय कुठली कृती करायची हे त्यांनी त्यांच्या लेक्चर मधून दाखवून दिलं. म्हणून मी त्यांचे पण खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि सगळ्यात जास्त तुम्ही सर्वांनी म्हणजे आपण 1-2 दिवसामध्येच नियोजन झालं होतं, तुम्हाला मेसेज भेटला होता, त्या मेसेजला रिप्लाय देऊन आपण सर्वजण या ट्रेनिंगसाठी हजर राहिलात. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि हा पोलीस पाटील ट्रेनिंगचा जो ट्रेनिंग आहे हे सरांच्या आदेशाने संपला असेल. जय करतो.